काय चाललंय? बरं चाललंय भाऊ. बरं नाही ना चाललंय. तो फॉलोच करत नाही मला इन्स्टाला. काय चाललंय? बरं चाललंय भाऊ. बरं नाही ना चाललंय. तो फॉलोच करत नाही मला इन्स्टाला. तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर सिम्पली ते तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला आता सिम्पली ना बीटमा व्हिडिओ आपण दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथे मग एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉडेल आहे त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत तर आपली बीट जिथून बदलेल तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते अशा वेळा. ठीक आहे, इथून स्प्लिट करूया. दुसरी बीट आपली इथे चेंज होते, इथून हा व्हिडिओ स्प्लिट करूया. तिसरी इथे आपली लगेच होते चेंज. ओके, तर इथून आपण स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल शेवटच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला भाग आहे बीटमा व्हिडिओचा त्यामध्ये आपल्या इथून व्हिडिओ ॲड करायचा आहे. तो मला दिला आहे लिरिक्सचा व्हिडिओ आहे डायलॉगचा म्हणजे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करून आपण 9 सेकंदाचा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे आणि बीटमा व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचं. त्याच्यानंतर दुसरी बीट आहे तिथेच आहे त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून तुमचे फोटो इथून ॲड करून घ्यायचे तुम्हाला. तर सिम्पली आपण इथून फोटो ॲड करून घेऊया अशा प्रकारे. आणि इथून हा फोटो ॲड केल्यानंतर सेट नसेल बसला तर 2 बटन इथून सेट करायचा आहे. सेम प्रोसेसने सर्व फोटो इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे फोटो आपण ॲड केलेले आहे ना त्यांना सर्वांना की देऊन घ्यायचे. एका फोटोला सांगतो त्यानुसार तुम्ही पुढच्या फोटोला इथून ॲड करून घ्या. तर सिम्पली प्लेच्या शेजारी कीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ह्याच फोटो शेवट लिहून इथे की द्यायची आणि फोटो सिम्पली थोडं झूम करायचं अशा प्रकारे. ठीक आहे, तर इथून अशा प्रकारे फोटो झूम होऊन जाईल. अशा प्रकारे प्रत्येक फोटोला इथून तुम्हाला की देऊन घ्यायची. तर मी सर्व फोटो आणि की देऊन घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल सर्व फोटो पण ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हे जे पहिला ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये हा जो लुमिन फ्लॅशचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायची, लेंथ संपूर्ण कमी करायची आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर इथं मग इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिम्पली सिलेक्ट करायचा ड्रॉप डाऊनचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सेक्स स्लाईड हा जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच अनफोल्डचा जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच हा जो आपला आहे ना उष्टचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला झूम फ्लिप जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टो अँड स्ट्रेचचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला 15 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला ते तेच आहे आणि ते इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ एकटोवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये हा जो सेक नावचा व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ 15 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची लेंथ. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.